2 वर्षांचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक दिला असेल आणि जर तुम्हाला आर विचारला असेल तर मी जो फॉर्म्युला सांगतो त्या फॉर्म्युल्यानेच प्रश्न सोडवायचा. बघा आता, चक्रवाढ व्याज आणि 2 वर्षात रुपये 40,000च्या रकमेवर जमा झालेले सरळ व्याज यांच्यातील फरक दिलाय बघा 324. तर व्याजाचा दर किती म्हणजे तुम्हाला आर विचारलाय. फॉर्म्युला खूप छान आहे, लक्षात घ्या. फरक हा जो फॉर्म्युला आहे बरोबर पी ब्रॅकेटमध्ये आर भागिले 100 घ्यायचं आणि त्याचा करायचा वर्ग. लक्षात ठेवा, खूप खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. फरक किती दिलाय 324. बघा इथे मी 324 लिहिलं बरोबर. पी किती आहे, पी आहे 40,000 आणि नंतर आर तुम्हाला विचारलाय कारण व्याजाचा दर विचारलाय, तो आर चा वर्ग भागिले इथे 100चा वर्ग म्हणजे 1/4 4 शून्य. मी डायरेक्ट तो स्क्वेअर सोडवला. आता बघा ना, हे 4 शून्य आणि हे 4 शून्य कॅन्सल होतात. इकडे फक्त आर स्क्वेअर राहतं आणि 4 राहतं. 4ला मी खाली घेऊन येतो. 324 भागिले 4 बरोबर आरचा वर्ग. आता भाग देऊया आपण. 4 एके 4, 4 8 32, 4 एके 4 म्हणजे आर वर्ग ह्याची किंमत येते 81. कशाचा वर्ग, कशाचा स्क्वेअर 81 आहे तर 9चा, म्हणून आरचं उत्तर येतं 9, जो आहे आपला व्याजाचा दर, आपला ऑप्शन नंबर 2. आहे की नाही सिंपल सांगा. म्हणून हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि हा फॉर्म्युला कशासाठी लागू होतो, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक जर 2 वर्षांसाठी दिला असेल तर. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.